खरीप हंगामातील धान शेतकऱ्यांना सोसायटीला विकला आहे आणि त्याचे चुकादे जोपर्यंत आम्हा शेतकऱ्यांना मिळाले नाही, त्यामुळे आमच्यावर आर्थिक टंचाई आलेली आहे। आता परिस्थिती अशी आहे की रब्बीचं पीक लावायचं तर आमच्याकडे पैसे नाहीत, आमच्या शेतकऱ्याकडे पैसे नाहीत। सावकार पैशाचा तगादा लावतो आहे। ज्यांच्याकडून आम्ही धानाचं बियाणं घेतलं ते सुद्धा तगादा लावत आहेत। त्यामुळे आमच्या भागातील शेतकरी, आम्ही सर्व शेतकरी आत्महत्येच्या दिशेने एक पाऊल जातो की काय असं परिस्थिती निर्माण झाली आहे। शासनाने लगेच आम्हा शेतकऱ्यांच्या खात्यात रब्बीचे आणि खरीपाचे पैसे सुद्धा जमा करण्यात यावे। सोबतच आम्हा शेतकऱ्यांना बोनस द्यावा आणि निवडणुकीच्या काळात त्यांनी जी घोषणा केली होती शेतकऱ्यांना कर्जमाफी ते सुद्धा द्यावी अशी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे। खरीप धान्याचे आतापर्यंत आम्हाला 4-5 महिने होऊन गेलेले आहेत, तरी पण आम्हाला आतापर्यंत त्याचे मोबदला काही मिळालेला नाही आहे। शेतकरी म्हणून एक आमच्या पाठीमागं असं असते की आम्ही इकडून तिकडून 2 पैसे इकडून तिकडून मागून, इकडून तिकडून व्याज बट्याने घेऊन आपण आपला धानाचा पीक निर्माण करतो। तर आम्हाला त्वरित आम्हाला पण पैसे देणे आहेत, चिखलवाल्याचे, ट्रॅक्टरवाल्यांचे, भाडेवाल्यांचे पैसे देणे आहेत। म्हणून आमच्या शासनाला अशी मागणी आहे की शासनाने आमचे धानाचे खरीप पिकांचे जे मोबदला आहे तर त्यांनी आम्हाला त्वरित देण्याची कृपा करावी। अन्यथा कसं होत आहे की आमच्यावर व्याज दर हा वाढत आहे, आमच्या खिशात पैसे नाही आहेत, तर आम्ही पूर्णपणे निर्भर आहोत धानाच्या पैशावर। तर ते धानाचे पैसे मिळाल्याच्या नंतर आम्ही ते चुकवण्याचा प्रयत्न करू। म्हणून शासनाने त्वरित शेतकऱ्याची व्यथा जाणून आपल्याला आमच्या धानाचे पैसे त्वरित देण्याची कृपा करावी। वर्षे हंगाम 2025-26ला भंडारा रिजन म्हणजे गोंदिया जिल्हा अंतर्गत आणि रामटेक नागपूर या एकंदरीत आदिवासी विकास महामंडळामार्फत एकंदरीत 41 गोंदिया आणि 2 रामटेक असे 43 खरेदी केंद्र सुरू आहे। त्यामध्ये जवळपास आजच्या तारखेपर्यंत 5,58,000 क्विंटल खरेदी झाले असून त्याचे चुकारे जवळपास 1,32,28,000 रुपये काही पर्यंत आहे। अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या पैसे शासनाकडून आलेले प्राप्त झालेलं नाही। या संदर्भात एकंदरीत मागणी सुरू आहे, परंतु अजूनपर्यंत पैसे काही आलेले नाही। वारंवार आपण मागणी करत असतो, शासनाला प्रस्ताव पाठवलेला आहे। या आठवड्यात चुकादा व्हायला पाहिजे अशा पद्धतीच्या शासनाकडून सांगण्यात येत आहे, पण अजूनपर्यंत प्राप्त झाले नाही। तेव्हा नेमकं केव्हापर्यंत होईल हे काही निश्चित आजपर्यंत काही सांगता येत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।